आजच्या व्हिडिओमध्ये आपण डाळिंबाबद्दल पूर्ण आयुर्वेदिक माहिती घेणार आहोत. तर डाळिंब हे ढवळमानाने 3 प्रकारचं आहे त्याच्या चवीनुसार. पहिलं म्हणजे जे गोड चवीचं आहे ते, दुसरं थोडंसं आंबट गोड असतं तो प्रकार आणि तिसरं म्हणजे खूपच आंबट असतात ते डाळिंब झाले. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला गुण सांगणार आहे हे गोड डाळिंबाचे आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोड डाळिंब हे त्रिदोष नाशक सांगितलेलं आहे. म्हणजेच वात, पित्त, कफ यापैकी कुठलाही दोष ते न वाढवता शरीरामध्ये आपलं काम करतं आणि जर का ते दोष वाढलेले असतील तर त्यांना कमी करायचं सुद्धा हे काम करतं. दुसरा महत्त्वाचा जो गुण सांगितलेला आहे डाळिंबाचा तो म्हणजे रुचिकर सांगितलेला आहे. जर आपल्याला तापातून उठल्यामुळे तोंडाला चव येत नसेल किंवा कशाही मुळे जर का अरुची झालेली असेल, तोंडाला कुठलीही चव लागत नसेल, तर अशा वेळेला डाळिंबाचे दाणे चवळून खाल्ल्यानंतर तोंडाला हळूहळू चव यायला लागते. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा गुण जो सांगितलेला आहे तो म्हणजेच ग्राही सांगितलेला आहे. याचाच अर्थ ज्या वेळेला अतिसार म्हणजेच लूज मोशन्स होत असतात किंवा ग्रहणीसारखे विकार असतात ज्याच्यामध्ये कधी कधी पातळ संडासला वगैरे होत असते, तर अशा वेळेला तिथे डाळिंबाचा खूप छान उपयोग होताना दिसतो. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा जो गुण आहे तो म्हणजेच बलदायक सांगितलेला आहे आणि स्मृतिकारक पण सांगितलेलं आहे, बुद्धिदायक सांगितलेलं आहे. त्यामुळे ब्रेनवरती सुद्धा डाळिंबाचं खूप छान काम होतं आणि म्हणूनच लहान मुलांना आवर्जून डाळिंब हे नित्यनेमाने दिलं तरी चालणार आहे. त्यानंतर आजारांमध्ये म्हटलं तर ते ज्वरहर सांगितलेले आहे. ताप कमी करण्यासाठी, तापात आलेला अशक्तपणा कमी करण्यासाठी, बल येण्यासाठी आणि अरुची घालवण्यासाठी सगळ्याच प्रकारे डाळिंबाचा उपयोग होतो. खोकल्यामध्ये सुद्धा डाळिंब नुसते चावून खाल्ले किंवा डाळिंबाच्या सालीचा काढा घेतला तरी सुद्धा खोकला कमी झालेला बघायला मिळतो. त्यानंतर वीर्यकर सांगितलेलं आहे, शरीराची ओव्हरऑल इम्युनिटी जी आहे ती वाढवतं डाळिंब. त्यानंतर रक्त वाढवण्यासाठी तर उपयुक्त आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. अशा प्रकारे डाळिंब सगळ्यांसाठी, लहान मोठ्या सगळ्यांसाठी खूप छान उपयोगी आहे. त्यामुळे नित्यनेमाने याचा आपल्या रोजच्या आहारामध्ये जरी वापर केला तरी सुद्धा चालणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला कळवा की आणखी कुठले कुठले असे पदार्थ आहेत ज्याच्याबद्दल तुम्हाला आयुर्वेदिक गुण जाणून घ्यायला आवडेल. धन्यवाद.